पालघरच्या मासवण आश्रमशाळेतून धक्कादायक घटना समोर आली. आश्रमशाळेत शिकणाऱ्या 7 वर्षीय श्रेयस शैलेश आंबात या विद्यार्थ्याचा आज अचानक मृत्यू झाला. श्रेयसला सकाळी अचानक धाप लागल्यानं त्याला मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला ऑक्सिजनच्या मदतीनं 102 रुग्णवाहिकेतून मनोर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत होतं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा रस्त्यात मृत्यू झाला. दरम्यान आश्रमशाळेतील ताप, सर्दी आणि खोकल्याची लक्षणं असलेल्या 19 विद्यार्थ्यांना मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्यापूर्वी 22 ऑगस्ट रोजी 4 विद्यार्थ्यांना ताप, सर्दी आणि खोकल्याच्या त्रासामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलं होतं. त्यांचे रक्त नमुने घेऊन डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांची तपासणी करण्यात आली होती. मात्र कोणत्याही विशिष्ट आजाराचं निदान झालं नव्हतं. आता सर्व 19 विद्यार्थ्यांचे रक्त नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. साथीच्या आजाराची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या. मात्र श्रेयसच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृत्यूमागचं निश्चित कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून पुढील तपास आणि आवश्यक कारवाई सुरू आहे. दरम्यान डहाणूचे प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी घटनेला दुजोरा दिला असून ते स्वतः घटनास्थळी पाहणीसाठी रवाना झाले. द पोलीस न्यूजसाठी माधव तल्हार, पालघर.